मिरज तालुक्यातील जुनी धामणी येथील शासकीय सांडपाणी व्यवस्थापन बांधकाम प्रकल्पावरील पंप 2 फोल्डिंग पंपाई पाणी लोखंडी सळ्यांचं बंडल चोरणाऱ्या दोघांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अक्षय अनिल कोळी आणि अनिल मारुती कोळी असे चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी चोरलेले साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. जुनी धामणी येथील संजीवनी फार्म हाऊस पाठीमागे सांडपाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणचे काही साहित्य 2 दिवसांपूर्वी चोरीला गेले होते. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत होते आणि या पथकाला संबंधित गुन्ह्यातील संशयित चोरटे कोल्हापूर रोडवरील अधिसागर भवन नजीक चोरी केलेला माल विक्री करण्याकरिता उभे असलेल्यांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने संशयित दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आणि हा गुन्हा पोलिसांनी 24 तासांच्या आत उघडकीस आणला आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी एकूण 65,000 रुपये किमतीचे साहित्य जप्त केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.